माझा झोपलेलं गाव कधी जागा होईल हे मला माहीत नाही, पण मी समाधानी आहे, कारण मी माझ्या झोपलेल्या गावाला नेहमी जागा करण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, मी नरेश सिलिमकर. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ग्रामसभा होणे बंधनकारक आहे, असा शासनाचा GR आहे. पण खरं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या 1 मे 2026 रोजी ग्रामसभाही झालेली नाही. तसंच सेम माझ्या गावात सुद्धा 1 मे 2026 रोजी ग्रामसभा झालेली नाही. आणि ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मला शासनाचे नियम व अटी सगळ्या माहिती होत्या, पण माझे हात बांधले गेले होते, कारण मी गावाचा सध्या ग्राम रोजगार सेवक असल्यामुळं मला काही नियमासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळं मी आज स्वतः दिनांक 22 मे 2026 रोजी ग्राम रोजगार सेवकाचा राजीनामा दिला आहे. आता माझ्या भारतीय ग्रामस्थांना विनंती आहे आणि महाराष्ट्र तरुणांना आणि जे ग्रामपंचायतीसाठी किंवा आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा निश्चय करतात, पण त्यांना नियम आणि अटी, त्यामुळं आता मी स्वतः माझ्या गावाला एक विनंती करतो की ग्रामसभा होणं हा आपला हक्क आहे. कारण आपल्या गावामध्ये बरेच प्रश्न असतात, त्यावर बोलण्यासाठी आपल्याला वर्षातून तेच 4 दिवस मिळालेले असतात आणि तोच आपला हक्क आपल्यापासून हिरावून घेत असतील तर त्यांना दाखवून देऊ सोशल मीडियाची काय ताकद. आज मी ही व्हिडिओ बनवत आहे आणि मी ह्याच्यासोबत एक अर्ज अपलोड करतो आणि वरती माझा मोबाईल नंबर. ह्या अर्जासोबत मला आपल्या गावाच्या लोकसंख्येनुसार कमीत कमी तरी 15% मतदारसंघाचे सह्या पाहिजेत. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभा, जेणेकरून आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपण विशेष ग्रामसभा लावू शकतो. तर मित्रांनो, आता मला तुमची गरज आहे आणि आपण या मे महिन्याची ग्रामसभा तर झाली नाही, पण आपण ती विशेष ग्रामसभा म्हणून लावू शकतो. तर मी अर्ज अपलोड केलेला आहे. एक कागदावर आपला आधार कार्ड नंबर आणि सिग्नेचर करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करा. आणि मी जर ते 150 ते 250 लोकांच्या सह्या आल्या तर मी तो अर्ज आणि त्या सह्या घेऊन ग्रामपंचायतीमध्ये जाईल आणि त्यांना विशेष ग्रामसभा लावण्यासाठी विशेष ग्रामसभा लावायला लावेल. आणि हो, हे सगळं मी माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी काही करत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला नेतासुद्धा बनायचं आहे. एक तर मी गावाचा रोजगार सेवक बनलेलो होतो, तर माझे हात बांधले गेले होते, त्यामुळं मी त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि आता दुसरं म्हणजे मला गावचा विकास पाहिजे. माझी ही व्हिडिओ गावातल्या प्रत्येक लोकांपर्यंत जर पोचली तर त्याच्यावर कमेंट करण्यापेक्षा जर तुम्ही या ग्रामसभेमध्ये हिस्सा नसेल घात तर नका घेऊ, पण कमीत कमी तरी माझी ही व्हिडिओ जर पोचली तर तुम्ही फक्त मला सिग्नेचर करून व्हॉट्सअपला पाठवा, मी ती ग्रामसभा लावेल. आणि हो, मी कोणता नेता नाही आहे आणि ना मला नेता बनायचा. मी आपला असाच आहे, समाजसेवक, मला असाच राहू द्या. आणि दुसरं म्हणजे मला थोडंफार आता कायद्याचं माहीत झालं आहे, येणाऱ्या पुढच्या जनरेशनला माहिती पाहिजे. जर ग्रामसभा लागली नाही तर विशेष ग्रामसभा कशी लागावी, त्यासाठी हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. त्यामुळं आपल्या गाववाल्यांना पण सांगते, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गावामध्ये ग्रामसभा लागावी तर तुम्ही मला सहकार्य करा, अन्यथा नका करू. पण जर आज तुम्ही समोर नाही आलात तर यापुढे कोण येईल समोर याची आशा पण करू नका. आणि मी अजून एक सांगून ठेवतो, जेवढे न शिकलेल्या लोकांमुळं गावाला धोका असतो ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने शिकलेल्या लोकांबद्दल आहे. कारण शिकलेले लोक ह्या अशा विषयावर किंवा आपल्या हक्काच्या गोष्टीवर जर बोलत नसतील तर मग त्यांचा काहीच फायदा नाही. प्रत्येकाला आपले ज्यावेळेस स्वतःवर येते ना त्यावेळेस प्रत्येकाला हक्क आठवतात, पण कधीतरी गावासाठी करण्यासाठी ना तुम्ही पुढं येत नसाल तर ही समजा ते तुमचे विचार आहे. कारण प्रत्येकजण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन आणि त्यांचा संविधानाचा अधिकार घेऊन प्रत्येकजण आपापल्या हुद्द्यावर जाण्याचा प्रयत्न करतो, पण तोच ज्यावेळेस पूर्ण गावाचा हक्क पाहिजे असतो त्यावेळेस ही शिकलेली लोक सगळ्यात पहिले तर पुढे यायला पाहिजेत. आता बघूया ह्या व्हिडिओनंतर कोण आणि किती मला फोटो पाठवत आहे आणि किती जण सिग्नेचर पाठवतात. जर तुम्ही सिग्नेचर पाठवली तर मी ग्रामसभा लावण्यासाठी त्यांना अर्ज भरेन, आणि जर नाही पाठवली तर मग या आधी नाही झालं तर आता काय मोठा फरक पडणार आहे. आणि राहिला विषय दुसरा, माझ्या महाराष्ट्राला सगळ्या बांधवांना एक विनंती आहे, जर ग्रामसभा लागत नसेल आपल्या गावामध्ये तर तुम्ही एक करा, गावातील जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी 1/4 म्हणजे सपोज 1000 लोकसंख्या असेल तर तुम्हाला 1/4साठी 150 लोकांच्या सह्या लागतील. 150+ जास्त सह्या असतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि तेवढ्या सह्या जर तुम्ही दिल्यात तर येणाऱ्या काही कालामध्ये म्हणजे येणाऱ्या 15 दिवसामध्ये ग्रामपंचायतीला ती ग्रामसभा घेणं बंधनकारकच आहे. आणि जर त्यांनी ती ग्रामसभा नाही घेतली
तर तुम्ही फक्त देताना एक काम करा, देताना 2 अर्ज करा. एक करा आपल्या पंचायत समितीला आणि एक करा ग्रामपंचायतीला. ग्रामपंचायत तुम्हाला जर 15 दिवसात ग्रामसभा नाही घेतली तर तीच ग्रामसभा पंचायत समिती म्हणजे BDO मॅडम किंवा BDO सर साहेब जे बी असतील कोणी ते स्वतः ती ग्रामसभा घेतील. त्यामुळं एकतर तुम्ही पहिले सुधारा आणि तुम्हाला खरंच सुधारून मग त्यांना सुधारवा जा. ते ग्रामसभा घेत नसेल तर तुम्हाला दुसरा बी संविधानाने अधिकार दिला आहे. तुम्ही 150 लोक तयार व्हा आणि सह्या करा. जास्त लोक असतील तर जास्त सह्या करा आणि तुमची ग्रामसभा तुम्हीच लावून घ्या ना. तुम्ही कशाला त्यांच्यावर डिपेंड राहता. कारण ते जे बसलेले आहेत ना त्यांना फक्त मलाही खायची माहिती आहे. आणि इथं प्रत्येक गावचा विषय, माझ्याही गावचा विषय मला माहिती आहे. माझ्याही गावामध्ये की प्रत्येकाला पैसे खायचे, त्यामुळे ह्या विषयावर कोण बोलत नाही. आणि राहिले शिकलेली न शिकलेली लोक, त्यांच्या डोक्यामध्ये एक भ्रम तयार केला आहे. त्या भ्रममध्ये सध्या त्यांचा माइंड वेगवेगळा चालतं आहे. आज मी स्वतः पदाचा राजीनामा देऊन स्वतः परत नागरिक झालो. त्याचं 2 कारणं आहेत. कारण ज्या हिशोबाने मला आतमध्ये राहून जे अधिकार मिळत नव्हते ना तेच मला अधिकार आता इथं मिळणार आहेत, त्यापेक्षा जास्त पण मिळणार आहेत. त्यामुळं मला काही गरज नव्हती त्या पदाची. कारण मला एवढं ग्रामपंचायत माहीत झाले तर मला पद असो किंवा नसो, मी उद्या एक अर्ज केला की ग्रामपंचायतीला ते करावंच लागेल. नाही केलं तर त्यांना माहीत पडेल. त्यांना डेमो तर त्याही बघितलं 3-4 महिन्यामध्ये माझा. त्याही जर मी सांगितलेलं नाही केलं तर मग त्यांना माहिती आहे पार मुलापर्यंत मी जातो आणि मग त्यांना मग मानसिक त्रास, मग वादाचे विषय होतात, बऱ्याच गोष्टी होतात. त्यापेक्षा आपले अधिकार पहिले आपण समजून घ्या आणि त्यानंतर ग्रामसभा कशी लावायची काय हे प्रोसिजर तर आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि आता राहिला माझ्या गावाच्या प्रश्नांचा. खरं तर मी सुद्धा झुंजतो यासाठी. कारण मला वाटलेलं माझा सुरुवातीला मी पण हलक्यात गेलो. मला वाटलेलं माझा गाव असा नाही आहे, ते तरी सपोर्ट करतील. पण खरंच ते बी घाबरतात. आता कोणाला घाबरतात मलाही माहीत नाही. पण नाही तर बघू आता ह्या व्हिडिओ एकदा अपलोड झाल्याने व्हायरल झाल्याच्या नंतर माहीत पडेल किती लोक मला व्हॉट्सअपला सह्या पाठवतात. मी एक ओपनली चॅलेंज करतो, जर मला त्यातल्या 10 लोकांच्या जरी आली ना सह्या आणि आधार कार्डचे नंबर, त्या 10 लोकांसाठी मी लढेल. कारण आम्हाला आमचे हक्क पाहिजेत, बाकीचं काय नाही पाहिजे. आणि त्या 10 लोकांचे जर मला सह्या आल्या ऑनलाईन तर मी त्याची पण व्हिडिओ बनवून अपलोड करून आता मी ह्या 10 लोकांसाठी भांडेल. कारण ते 10 लोक माझ्यावर भरोसा ठेवतात. बाकीच्याही काय अलगच फायदा घ्या. मग काय आत्तापर्यंत तर माझ्या खांद्यावर बंदूक सगळे ठेवून आपापला तर आत्तापर्यंत पोली भाजली पण असेल. त्याच्यामध्ये बरेच विषय बी झाले. मला बोलले, ग्रामसेवक साहेबांना बोलले, सगळ्यांना बोलले. पण मला काय फरकच नव्हता पडत. कारण मला फक्त मी एक समाजसेवाचे काम करत होतो. हां, मला फक्त पदावर गेलो, चल मला वाटलं आत गेलो तर मी काम करत. आणि मी कामं मंजूर करून पण आणली होती. पण त्याही मला कामं करून दिली नाही दिली तो त्यांचा प्रश्न आहे, मला नाही तर तुम्ही करा. त्यामुळं खरंच सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही जर खरोखर वाटत असेल गाव सुधारावं तर आज तुम्हाला एकत्र आहे. नाही तर भविष्यामध्ये माझ्या गावालाही सांगण्याचं मी आज बोलतो आहे तर ह्या पुढं दुसरा कोण बोलणार नाही. आणि दुसरी गोष्ट बाकीचं राहिला महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा, तुम्ही एवढा मोठा आवाज नका उठू जेवढा मी उठवला आहे. फक्त तुम्ही प्रोसेस फॉलो करा. कारण मी थोडा जास्त केलेला होता त्यामुळं माझ्या ग्रामपंचायतीला मानसिक त्रास झाला. पण तुम्ही फक्त माझ्या व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही फक्त मी काय बोललो, लोकसंख्येमधले 1/4 तेवढ्या लोकांच्या सह्या तुम्ही मिळून ग्रामपंचायत द्या. आणि जेंट्सच पाहिजेत असं काय नाही, लेडीज 18+ जेवढी पण लोक असतील त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घ्या, अर्ज करा. एक ग्रामपंचायतीला द्या, एक BDO ऑफिसला द्या. तुमच्या आरामात ग्रामसभा लागली जाईल. उगाच ओरडत बसू नका 2 वर्षापासून ग्रामसभा नाही आली, 4 वर्षापासून नाही आली. कारण मी आजकाल सध्या या महाराष्ट्रातल्या बऱ्याच ठिकाणच्या व्हिडिओ बघतो. हा बोलतो माझ्या 2 वर्ष झाले, तो बोलतो माझे 4 वर्ष झाले. हे असं भांडण्यापेक्षा तुम्ही साधा आणि सरळ भांडा ना. अधिकार आहेत, अधिकाराचा वापर करा. मित्रांनो, आता विषय इथून तर अजून मोठे सांगेन मी तुम्हाला. आता इथून माझ्या शॉर्ट व्हिडिओ बनणार तर नाहीच आहेत, बनतील तर मोठ्याच. पाहायच्या असतील तर पहा आणि आवडल्या तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर आता नक्की करत चला. कारण आता मी तुम्हाला हर एक अँगलनी अधिकार सांगेल कसे असतात. ग्रामपंचायतीचे अधिकार आणि ग्रामस्थांना अधिकार कसे असतात ते तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधनं माहिती होत जाते. चला, धन्यवाद.